छापील पत्रकारिता ते टीव्ही पत्रकारिता आम्ही प्रवास पळयलो आणि सध्याचे वास्तवूय जाणून घेतले. हे सगळें सुरू असताना एक असो इरा येयलो ज्या इरान आमी मोबायलाचेर मेसेज केन्ना येतलो हेची वाट पळोवपाक लागले. म्हणजे दुसरे दीस उठोन सकाळी पेपराचेर कितें बातमी येयला तें सोडून दिया, टीव्हीचेर कितें बातमी दिसता तें सोडून दिया, पण मेसेज केन्ना रिंग जाता आणि म्हाका डिजिटलाचो मेसेज केन्ना येता कितें गोंयांत घडलां असो एक इरा तयार करपी नीरज बाब नायक हांगासर आसा. वेबसायट हो जो कन्सेप्ट आसा, वेबसायट सुरू करून वर्तमानपत्र घेवन बातम्यो वाचप, टीव्हीचेर बातम्यो पळोवप आणि वेबसायटीचेर बातम्यो वाचप असो एक नवो ट्रेंड सुरू जालो आणि तातूंत डिजिटल मिडिया अशा पद्दतीचो एक ट्रेंड सुरू करपा मदीं नीरज नायक हांचें मोठें योगदान आसा. तर डिजिटल मेसेज हो एका टायमार इतलो फेमस की त्या डिजिटल मेसेजीची लोकांपेक्षा पत्रकारूच चड वाट पळयताले. तो मेळ्ळो काय मागीर बातमी करप. आता वर्तमानपत्राच्या पत्रकारांचें काम कितें, सकाळी उठलो काय टीव्ही लायलो, स्टुडंटाचेर ही बातमी, मागीर त्याच्या लक्षात येना आयज ही 2 बातमी जाली, मागीर नीरजाचे 2 मेसेजी येयल्यो काय त्याचे 4-5 बातम्यो रेडी. सो शॉर्ट हो जो हे आसा तो वर्तमानपत्राच्या रिपोर्टरा खातीर प्राप्त जालो. तर डिजिटल मिडिया म्हणून जो एक कन्सेप्ट आसा जो नीरजान मोबायलाच्या मेसेजीचेर सुरू केल्लो. आयज मेसेज ट्रान्सफॉर्म इनटू व्हॉट्सॲप आणि बाकीच्यो खूब प्लॅटफॉर्म तयार जाल्ले आसा. तांणी आपलो ह्या नव्या टॅक्नॉलॉजीन जसो जसो बदल जाता तसो तसो बदल तांणी आपल्या डिजिटल मिडियानूय केल्लो आसा. पयलीं तो फक्त एक मेसेज दितालो, आतां ती बातमी दिता, त्याचेर लिंक दिता, त्या बातमीचे लिंक मेळटा, नोटिफिकेशन्स येतात. मागीर समजा नोटिफिकेशनाच्या संदर्भात जर बातमी आसा जाल्यार तुम्ही लिंक मारली का तुम्ही यू कॅन डायरेक्टली एंटर इन टू दॅट नोटिफिकेशन साइट ऑर दॅट कन्सर्न साइट. तर हे ट्रान्सफॉर्मेशन डिजिटल मिडिया मध्ये घडत आसा. डिजिटल मिडिया हो कन्सेप्ट तूं सुरू केलो कसो आणि आतांचो स्टेटस हो डिजिटल मिडियाचो कितें आसा. डिजिटल मिडिया एंड सोशल मिडिया आर 2 डिफरंट थिंग्स. सोशल मिडिया आर रेस्ट्रिक्टेड टू सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स, but digital media is a whole concept of social media come digital media. डिजिटल मिडियाची संकल्पना, तुझी मेसेजीची ती संकल्पना आणि आयच्या घडये डिजिटल मिडियाचो स्टेटस कितें. एक्चुअली डिजिटल मिडिया न्यू एज मिडिया म्हणटा, कारण ही नवीन मिडिया जी ऑलमोस्ट इन 90s जेन्ना कॉम्प्युटर, पर्सनल कॉम्प्युटर इन्व्हेंट केलो आणि ताजे नंतर तो खूप पॉप्युलर जावपाक लागलो. लोक मोठे प्रोडक्शन जाले आणि लोक पर्सनल कॉम्प्युटर घेवपाक लागले आणि ताजे नंतर आयलें WWW वर्ल्ड वायड वेब, इंटरनेट. ह्या इंटरनेट आणि कॉम्प्युटर हांचो दोनांचो जेन्ना मिलाप जालो हातूंतल्यान ही डिजिटल मिडिया तयार जाली आणि तांणी एक मोठी क्रांती केली. कारण आयज पर्यंत लोक आशिल्ले फक्त हाचेर डिपेंड आसताले पेपराचेर. सो हे कम्युनिकेशन इतली फास्ट जालें आणि तातूंतल्यान आनी एक गोष्ट घडली ती म्हणजे ईमेल. एक वेबसायट आणि ईमेल हे 2 बाय प्रॉडक्ट्स ह्या डिजिटल मिडियाचे स्टार्टिंगेक अराउंड लेट 90s एंड अर्ली 2000 ह्या पिरियडा भितर हे वेबसायट आनी ईमेल हो जो लोकांक म्हणजे अक्षरशः पिशे जाले की कितें कितें पॉसिबिलिटी जाता, कितें कितें करपाक शकता आमी. तातूंतल्यान न्यूज वेबसायट्स सगळ्यांत पयलीं जाले ते न्यूज वेबसायट्स. चडशे न्यूजपेपरां तांच्यांनी आपल्याच्यो सगळ्यो वेबसायट्स तयार केल्यो. ताजे नंतर आयली ईमेल मेलिंग लिस्ट आणि तातूंत भितर पायनियर म्हणटात आमचो फॅड्रिक बाब. तातूंत भितर ईमेल मेलिंग लिस्ट जाताली आणि ह्या मेलिंग लिस्टांतल्यान न्यूज डिसेमिनेट जाताले. गोंयचे न्यूजाच्यो ईमेल ग्रुप्स केल्ले आणि गोंयांत कितें घडटा ते ईमेलांतल्यान वताले. हळू हळू करून हे खूब पॉप्युलर जालें, पूण ताका एक रिस्ट्रिक्शन आशिल्लें. एक म्हणजे कितें की तूं कंप्युटर कडेन बसचें पडटालें, कारण तूं ऑन द मूव तुका मेळनाशिल्लें. कंप्युटर बसून आनी दुसरें म्हणजे इंटरनेट इतलें डिफिकल्ट आसतालें तेन्ना डायलअप इंटरनेट आसतालें. तुका तें कनेक्ट करपाकूच पयलीं इतलें डिफिकल्ट आसतालें आनी इतलें एक्सपेन्सीव आसतालें की जनरली लोकांक परवडनाशिल्लें. सो कांय लोक ते यूज करताले, पूण इट वॉज नॉट व्हेरी पॉप्युलर बिकॉज ऑफ दीज रिस्ट्रिक्शन्स. सो ताजे नंतर सगळ्यात बिगेस्ट जो हे जालो तो मोबायल. जेन्ना मोबायल आयलो, मोबायल टॅक्नॉलॉजी आयली, दॅट वॉज अ बीग टर्निंग पॉयंट. कारण लोक मोबायल घेवन भोंवपाक लागले आणि तेन्ना तो बेश्टो नॉर्मल फोन आशिल्लो,
स्मार्टफोन न्ही, नॉर्मल फोन आशिल्ले, ताका फक्त एक तूं कॉल करपाक शकतालो वर तुका SMS येताली. सो एक टॅक्स्ट मेसेज म्हणून आशिल्ली पळय, त्या टॅक्स्ट मेसेजीन क्रांती केली. कारण तो पर्यंत तूं ऑन द मूव तुका कसलेंच कम्युनिकेशन पॉसिबल नाशिल्लें. फर्स्ट हाचे पयलीं एक पेजर म्हणून कितें प्रकरण आयिल्लें. दॅट वॉज फॉर अ शॉर्ट पिरियड आनी तें तितलें व्हडलें पॉप्युलर जावना कारण तें खूब कटकटी जेन्ना फोन करून सांगचें पडटालें. सो तें पूण जेन्ना मोबायल टॅक्नोलॉजी आयली आनी हे जेन्ना तुका भोंवता भोंवता तुका मेसेजी येवपाक लागल्यो, तांणी कंप्लीट सिनारियो चेंज करून उडयलो. आनी हें जें जालें इट वॉज अरावंड आय थिंक 2002 सुमार ही SMS मोबायल आयले आनी पॉप्युलर जावपाक लागले. आनी सगळ्यांत व्हडलो फायदो गोंयांत कितें जालो, कंपेर्ड टू रेस्ट ऑफ इंडिया गोवा वॉज ऑलवेज अहेड इन डिजिटल टेक्नॉलॉजी आनी डिजिटल न्यूज. कारण देर आर वेरियस फॅक्टर्स. एक फॅक्टर म्हणजे आमचें अर्बनायझेशन, दुसरें फॅक्टर म्हणजे आमची इकॉनॉमिकली आमी गोवा वॉज बेटर देन अदर स्टेट्स. सो ताचे कडेन पर्चेसींग पावर आशिल्लो. पीपल कूड बाय कंप्युटर, कूड बाय मोबायल्स. ताजे नंतर इंग्लीश स्पिकींग पॉप्युलेशन. कारण स्टार्टिंगेक लँग्वेज हें नाशिल्लें न्ही, स्टार्टिंगेक आशिल्लें ते सगळे SMS चलताल्यो फक्त इंग्लिशीन चलताल्यो. सो तुका इंग्लीश कळपाक जाय आशिल्ली. सो दॅट इज अनदर फॅक्टर. त्या शिवाय आमचे डायस्पोरा गोवन्स ऑल ओवर द वर्ल्ड आशिल्ले, तांकां गोंयचे न्यूज जाय आशिल्ल्यो. ते सामके डेस्परेट आशिल्ले गोंयांत कितें घडटा तें कळपा खातीर. आनी ताचे खातीर हे इमेली इंग्लीश खूब पॉप्युलर जाले तेन्ना. सो अशें करून गोंयांत डिजिटल जी मिडिया आसा इतली पॉप्युलर जाली. अजून आयज सुद्दां जे इतलो ग्रोथ जाता पळय, कंपेर्ड टू एनी अदर स्टेट गोवा हॅज द हायस्ट ग्रोथ इन डिजिटल मिडिया. आनी आनी एक इंट्रस्टिंग गोष्ट म्हणजे गोवा हॅज द हायस्ट नंबर ऑफ इंटरनेट युजर्स इन द कंट्री. 72% people use internet in Goa. Second is Maharashtra, 69%. Third is Kerala. And so these are all these factors are responsible for growth of digital media in Goa. So जेन्ना हो मोबायल जे SMS जे आयले तेन्ना आमी एक सांगपाक जाय हांगा की संदेश प्रभुदेसायान सगळ्यांत पयलीं SMS यूज केलो न्यूजा खातीर. दॅट वॉज इन 2002. तेन्ना हांव मलेशिया आशिल्लो आनी म्हाका ताजे मेसेजी येताल्यो. सो ते जालें. ताचे नंतर मागीर हांव गोंयांत आयलो आनी मागीर तेन्ना म्हळ्यार म्हाका ताजें तें बंद आशिल्लें. मागीर बंद पडलें कितें जालें खबर ना जालें. सो ताचे नंतर म्हाका दिसलें की बाबा लोकां पर्यंत न्यूज पावपा खातीर सगळ्यांत बेस्ट मिडियम SMS. आनी दुसरो कांयच हें नाशिल्लें. तेन्ना संदीपाक सांगता भशेन 2006 प्रुडंट स्टार्ट जालो. वामन बाबाचें हें चालू आशिल्लें. पूण कितें आशिल्लें, त्यो कालच्यो न्यूज आयज येताल्यो. तेन्ना आयज कितें घडटा तें कळपाक कसलोच मार्ग नाशिल्लो. ओन्ली 7:30 कितें रेडिओचेर बुलेटीन आशिल्लें न्ही 7:30 कोंकणींत. पूण तें सुद्दां तितली हें जायनाशिल्लें. सो दुसरो कसलोच मेथड नाशिल्लो गोंयांत आयज कितें घडटा तें कळपा खातीर. सो जेन्ना हांवें हें स्टार्ट केलें 5 मे 2005 ह्या दिसा ही SMS आनी ईमेल दोनूय स्टार्ट केल्लीं. पूण ईमेल क्लिक जालें ना. कारण ते ईमेली कितें आहा तो मोबायल तूं कंप्युटरा कडेन बसचें पडटालें न्ही, हें कितें मोबायलाचेर येतालें. सो आनी इट वॉज अ बीग हिट. लोकांक कितें इतलें आवडलें आनी लोकांक खरेंच नाशिल्लें की ही न्यूज जेन्ना ते नॅक्स्ट डे पेपराचेर वाचताली आमी न्यूज धाडिल्ली ते म्हणटा अरे सेम न्यूज का न्यूज धाडलें मरे म्हणटाले. म्हणजे दे कूड नॉट बिलीव की आतांचे आतां मेळपाक शकता म्हणून न्यूज. आनी म्हाका तशें बरे कलिगूय बरे मेळ्ळे जे न्यूज जे म्हाका ऑथेंटीक न्यूज व्हेरी इम्पॉर्टंट न्ही. कारण त्या टायमाचेर अशें नॅटवर्क कांय नाशिल्लें. सो खरें सोर्सिसां कडच्यान ती न्यूज घेवन धाडप. कारण ऑथेंटिसिटी वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर थंय जर आमी ते कांय मिस्टेकी केल्ल्यो ताची क्रेडिबिलिटी वतली आशिल्ली. सो ते अशें म्हाका बरे कलिग्स मेळ्ळे, बरे हे मेळ्ळे, रिपोर्टर्स मेळ्ळे. तातूंतल्यान आमी ती इतली सामकी क्लीक जाली आनी इतली लोकांक आवडली. आयजूय म्हाजे डाय हार्ड फॅन आसा जे फाटले 22 वर्सां म्हणजे आतां काय म्हणल्यार ऑलमोस्ट 20 वर्सां जालीं. अजून 20 वर्सां सबस्क्रायब केल्ली म्हजे लोक आसा जे रावता म्हाजे मेसेजी. सो this was how the हे started. So SMS आयली. मागीर नेक्स्ट वीक चेंज जालें पळय डिजिटल मिडिया भितर. दॅट वॉज बिगेस्ट टर्न ओवर म्हणटा तो सोशल मिडिया. कारण तो पर्यंत चलतालें वेवस्थीत चलतालें म्हाजे सारकी. सडनली एक दीस सोशल मिडिया आयली. फेसबूक, ट्विटर, हे इंस्टाग्राम सगळे हे जालें आनी सगळ्याचेर ब्रेकिंग न्यूज जावपाक लागले. ढा करून सगळे येता. सो फाल्यां WhatsApp. सो तेन्ना दॅट वॉज द बिगेस्ट चेंज इन डिजिटल मिडिया.
की इतली पॉप्युलर जाली डिजिटल मिडिया, आतां तातूंतल्यान पेपरांकूय मातसो मार बसलो, कारण न्यूज फटाफट येवपाक लागले, ब्रेकींग मिनीट टू मिनीट ब्रेकींग जावपाक लागले, आनी इतली हें जालें की लोकांक कितें घडटा तें चिंतपाक सुद्दां टायम नाशिल्लो. एक येता म्हळ्यार दुसरी ब्रेकींग येवपाक लागली, कारण ताका इट वॉज फ्री न्ही. सो दॅट वॉज अ बिग गूड थिंग एक्चुली, बिकॉज डिजिटल मिडिया हातूंतल्यान सोशल मिडिया जाली आयली तेन्ना डिजिटल मिडिया खऱ्या अर्थान डेमोक्रेटायज जाली. कारण तो पर्यंत कितें आसतालें, आतां कितें आसतालें की मिडिया ही इतली कॅपिटल इंटेन्सीव आसताली की सामान्य मनशाक तूं एक खंयची मिडिया स्टार्ट करता जाल्यार परवडनाशिल्लें. यू हॅड टू लॉट ऑफ इन्वेस्टमेंट इन प्रिंटींग प्रेसीस वा टीव्ही चॅनला खातीर व्हडले स्टुडियोज हें तें घालचें पडटालें, आनी तें परवडनाशिल्लें. ओन्ली कॉर्पोरेट्स कुड अफोर्ड इट. सो सामान्य मनीस ह्या सोशल मिडिया आमच्या डिजिटल मिडिया खातीरच हातूंत भितर येवपाक शकलो, आनी आपले जर्नलिस्ट कितलेशे जर्नलिस्ट आयले आनी आपल्याचे वेगवेगळे वेंचर्स सुरू केली, इन्क्लुडींग आमचो किशोर बाब. सो दीस इज पॉसिबल ओन्ली बिकॉज डिजिटल मिडिया. म्हणून म्हणटा डिजिटल मिडिया हॅज डेमोक्रेटायज. एक टायमाचेर अशें जातालें की हांव तूं लिपोवपाक शकना काय हांगा, तूं कोणाक खंयची बातमी लिपोवपाक शकना, कारण कोण ना कोण ती वाट करतलोच. सो हाजे खातीर सगळी एक्सपोज जावपाक लागली कांय गोश्टी. एका टायमाचेर सदांच एक्झाम्पल दिता तें मायनींग कंपनीचें. एका टायमाचेर सगळ्यो पेपर गोंयांत आशिल्ले, मॅक्झिमम पेपर फक्त ठरोवन भारतान हेराल्ड सोडून सगळे ओन्ड बाय मायन ओनर्स. आनी तांणी कितें करप, हांव मायनींग बेल्टांतल्यान येता, थंय इतलें पोल्युशन आनी इतले प्रॉब्लेम मायनिंगान केले, लोकांक जगणेक मुश्कील जाल्लें, इतली परिस्थिती आशिल्ली. एक बातमी ह्या पेपरांनी येनाशिल्ली, केन्नाच पेपरांनी खंयच्याच पेपरार येनाशिल्ली. कंप्लीट ब्लॅकआउट, टोटल ब्लॅकआउट ऑन मायनींग न्यूज. सो हें डिजिटल गोवा म्हणजे डिजिटल मिडिया खातीर आतां पॉसिबल ना. नोबडी कॅन ब्लॅकआउट. कोण ना कोण हो घालना जाल्यार तो घालतलो. सो हाचे खातीर डिजिटल मिडियान खूब क्रांती केली हाचे भितर, आनी म्हणून इवन लोकां खातीर बरें जालें, वाचकां खातीर बरें जालें, कारण तांकां वेगवेगळ्यो गोश्टी आतां फक्त कितें आसा, एक नुकसान जालें तें न्यूजपेपरांचें, जे तांचो मातसो जो वाडटालो तो कमी जाला वॉटेवर. पूण अदरवायज आतां जी न्यूजपेपर आसा तांणी हळू हळू डिजिटल मिडिया कडेन वाटचाल केल्या, आनी इट इज अ गूड थिंग. कारण कितें आसा फायनली जालो कितें बेजिकली प्रॉब्लेम की जेन्ना डिजिटल सोशल मिडिया आयली तेन्ना हांवूय बीन वॉज रिलक्टंट टू गो इन टू सोशल मिडिया. वॉट्सॅप आमी वॉट्सॅपाचेर SMS आसलें, वॉट्सॅपाचेर येवपा हांवें 4-5 वर्सां काडलीं. म्हाका दिसतालें की हें वतलें, हें तर हें जातलें, नाल्यार तें सिरियस न्ही. हाजेर येवप म्हणजे म्हाजी सिरियसनेस वतली, लोक ताचें म्हाजें हें आसा पळय तें वतलें वॉट्सॅपाचेर धाडप म्हणजे. सो आय टूक ऑलमोस्ट 5 years टू डिसायड वेदर टू शिफ्ट ओवर टू. म्हाका प्रेशर येतालें हें कर, पूण हांव करनाशिल्लो. फायनली आफ्टर 5 years आय हॅड नो अदर ऑप्शन टू स्विच ओवर टू वॉट्सॅप, बिकॉज SMS पॉसिबल नाशिल्लें, कारण हांगा डिटेल न्यूज येताली आनी हांव फक्त तें एक लायन धाडत, तर ताका कांय वॅल्यू नाशिल्लो. सो दॅट इज हाव वी शिफ्टेड टू सेम मिस्टेक न्यूजपेपरांनी केली. न्यूजपेपर कितें करताले, आनी एक्चुली आय वॉज वन ऑफ द पायनियर्स आनी एक्चुली फर्स्ट टू स्टार्ट डिजिटल मिडिया इन गोवा. पूण हांवें सोशल मिडियान गेलें ना. म्हाजे सगळे एक्चुली म्हाजो चॅनल फेसबूक ट्विटर 2009 ओपन केल्लें, पूण ताजेर केन्नाच हांवें अपडेट केलें ना. कारण म्हाका म्हाजी एक माय मॉडेल वॉज डिफरंट, इट वॉज सबस्क्रिप्शन बेस्ड. सो हांवें जर न्यूज हाजेर घातली जाल्यार म्हाका अफेक्ट जावपाक शकतालो. सेम प्रॉब्लेम वॉज विथ न्यूजपेपर्स. दे फेल्ट की आमी जर अप टू डेट जर न्यूज घालपाक लागले हाजेर जाल्यार आमचो पेपर कोण वचतलो फाल्यां. सो म्हणून तांचे कडेन कॉन्टेंट आशिल्लो, दे वॉज द किंग एक्चुली दॅट टायम. सगळे पेपरां कडेन इतलो कॉन्टेंट आसतालो, पूण तांणी हाजेर घातलेलो ना. दे केम व्हेरी लेट. आनी ताजे खातीर आयज जे आमी जर आतां तुमच्या मुद्दम हांवें टेबल तयार केला, वर बसून साम डिटेल एक गोंयचे डिजिटल मिडियाचे एक हें, तातूंतल्यान कळटलें की कितें सिनारियो आसा पळय. सो तातूंत भितर न्यूजपेपर्स खूब फाटीं आसा, आनी बाकीची हे मिडियाज फुडें आयल्या.